आता वळूयात आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या माफियांचा खेळ खल्लास झालाय। शिवराज मोटेगावकर सारखा मोठा मासा माफिया आज सीबीआयच्या जाळ्यात अडकलाय। अनेक निष्पाप विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना चिरडून उभ्या राहिलेल्या साम्राज्याचा बुरखा आज टराटरा फाटला। सीबीआयच्या तपासातून पेपर फुटीचं भयावह असं वास्तव या देशाच्या समोर उघड झालंय। पेपर फुटी रॅकेटचा मास्टरमाइंड लातूरचा पीव्ही कुलकर्णी असल्याचं उघड झालं आणि त्याच धाग्यानं मोटेगावकर कनेक्शन समोर आलं। देशभर पसरलेल्या या माफियांच्या टोळीनं जणू बोगस डॉक्टर बनवण्याची फॅक्टरी उघडली होती। सीबीआय रविवारी मोटेगावकरच्या घरी धडकली तेव्हा त्याचा मोबाईल जप्त केला आणि त्यातून जे समोर आलं ते या देशाला हादरवणारं होतं। फुटलेल्या नीटची मूळ प्रश्नपत्रिका त्याच्या मोबाईलमध्ये होती। हा तो डिजिटल पुरावा होता ज्यामुळे काळ्या साम्राज्याचा मोटेगावकरचा मुखवटा फाटलाय। संतापजनक गोष्ट काय माहितीये, या माफियांकडे नीटचा पेपर मुख्य परीक्षेच्या तब्बल 10 दिवस आधी आला होता। म्हणजे 23 एप्रिलला मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका होती। त्याने तो पेपर निवडक विद्यार्थ्यांना दिला आणि त्यानंतर निवडक विद्यार्थ्यांना पेपर देऊन आमचा गेस कधीच चुकत नाही अशा खोट्या मार्केटिंगला सुरुवात केली आणि तिथंच तो फसलाय। खरंच शरम वाटते यांची आणि किळस येते, किळस या लोकांच्या मानसिकतेची। अनेक वर्ष खपून ज्या लोकांनी लातूर पॅटर्न उभा केला कष्टातून, पण लातूरच्या नावलौकिकाला बट्टा लावण्याचं काम या लोकांनी केलं, या माफियांनी केलंय। ज्या लातूर पॅटर्ननं महाराष्ट्राला गुणवत्तेची ओळख करून दिली, हजारो सामान्य विद्यार्थ्यांना मोठं स्वप्न पाहायला शिकवलं, त्या नावाचा दुरुपयोग करून काही दलालांनी पैशाचं हे साम्राज्य उभं केलं। पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगायला हवी या महाराष्ट्राला, या माफियांचा आणि खऱ्या लातूर पॅटर्नचा कवडीचाही संबंध नाही। हे त्या परंपरेच्या नावावर उभे राहिलेली बांडगुळ आहेत, केवळ धंदेवाईक आहेत ज्यांनी अख्खा महाराष्ट्राची मान आज शर्मेनं खाली घालायला लावली। आज प्रश्न फक्त पेपर फुटीचा नाहीये, प्रश्न आहे त्या लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा जे दिवस रात्र अभ्यास करून प्रामाणिकपणे परीक्षा देतात। प्रश्न आहे त्या पालकांचा जे स्वतःच्या गरजा मारून लेकरांना शिकवतात आणि प्रश्न आहे त्या विद्यार्थ्यांचा ज्यांनी नैराश्यातून टोकाची पावलं उचलली। पैसा असेल तर व्यवस्था विकत घेता येते, हा माज ज्यांनी मिरवला, माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ शकतो हे ज्यांना वाटत होतं, त्यांचा पापाचा घडा भरला। माझी विनंती आहे तपास यंत्रणांना, यांच्याकडे फक्त आरोपी म्हणून बघू नका। हे समाजाचे गुन्हेगार आहेत, हे त्या लाखो विद्यार्थ्यांचे गुन्हेगार आहेत, शिक्षण क्षेत्राला लागलेले कलंक आहेत। शिक्षकांचा बुरखा पांघरलेले हे शिक्षण माफी आहेत। कुलकर्णी, मांढरे आणि अशा लोकांवर देशाने विश्वास टाकला। पेपर सेट करण्यासारखी अतिशय मोठी महत्वाची जबाबदारी दिली, पण या लोकांनी काय केलं? काही लाख रुपयांसाठी यांनी आपलं इमान विकलं। केवळ शिक्षकी पेशा नाही, यांनी संपूर्ण देशाचा विश्वासघात केलाय, खून केलाय विश्वासाचा। म्हणून आता कारवाईची तितकीच कठोर गरज आहे, कठोर कारवाईची गरज आहे। या टोळीवर मकोका सारखे कठोर कायदे लावा। विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार धरून यांच्यावरती गुन्हे दाखल करा। पैशांच्या बळावर जर हे लोक पुन्हा सुटले तर लक्षात ठेवा, या देशातल्या सामान्य माणसाचा प्रामाणिकपणावरचा विश्वास कायमचा उडून जाईल। उद्याची ही पिढी आहे, त्या पिढीला मला सांगावं लागेल, तुम्ही कष्ट करा, तुम्ही प्रामाणिक राहा। हा देश तुमच्या सोबत आहे, यंत्रणा तुमच्या सोबत आहे, हे सरकार तुमच्या सोबत आहे आणि त्यासाठी कठोर कारवाई होणं गरजेची आहे, ही भावना व्यक्त होते। पण आज बडे मुद्द्याच्या माध्यमातून मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे, ह्याची मोडस ऑपरेंडी, मोटेगावकर सारखा एवढा मोठा मासा सीबीआयच्या जाळ्यात कसा अडकला? तो त्याच्या स्वतःच्या चमकोगिरीमुळे, नाव, पैसा, प्रसिद्धी, स्वतःभोवती दैवी वलय निर्माण करण्याच्या त्याच्या हव्यासामुळे, अंगात भिनलेल्या भोंदूपणानं त्याचा घात केला, घात। परीक्षेच्या दिवशी त्याने एक व्हिडिओ शूट केला, विद्यार्थिनींना विचारत फिरला, माझा गेस पेपर कसा तंतोतंत खरा ठरला। जणू काय त्याला अलौकिक शक्ती प्राप्त होती।
प्रत्यक्षात तो ज्ञानाचा नाही, मार्केटिंगचा खेळ होता. स्वतःची प्रतिमा अचूक भविष्यवाणी करणारा गुरु अशी उभी करून कोट्यवधी कमवण्याची लालसा त्याला थेट खोल दलदलीत घेऊन गेली. कशी? तुम्ही बघा. नीट 2026चा आत्ताच पेपर झाला. माझ्यासोबत तिनं आत्ताच पेपर देऊन आला. RCC मॉकमधून RCC टेस्टिंग क्वेश्चन आले. त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना. तुम्ही खुश आहात RCC? हो, खरंच खुश आहात? बायोलॉजी काय म्हणते? सगळं एनसीईआरटी बेसिस मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालू. आपल्या मॉक पेश सोपं होतं का अवघड होतं? सोपं. वा, छान. आणि माझ्यासोबत तुझं नाव ताई? कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान केलं सर. आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, ते 101 क्वेश्चन मधून मोस्ट ऑफ त्यातूनच आले होते question. अरे वा, आपण जे शेवटी मॉकला जे घेतो आपण ते सगळे क्वेश्चन्स. वा, व्हेरी गुड. मॉक पेपर हे म्हणजे RCC पेपर फॉलो केली मोर दॅन सफिशियंट. मोर दॅन सफिशियंट आहेत सर ते. अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. याच व्हिडिओमुळे बराच काळ विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये संशय होता. याचे पेपर इतके तंतोतंत कसे जुळतात बरं? पण त्या संशयावरही त्यानं ढोंगाचा एक मुलामा चढवला. पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. स्वप्नात प्रश्न दिसतात अशा थापा मारून त्यानं स्वतःभोवती बुवाबाजीचं एक साम्राज्य उभं केलं. अभ्यासापेक्षा अंधश्रद्धेचा बाजार मांडून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला. आणि या भोंदूची बुवाबाजी कशी होती ती सुद्धा ऐका. मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही तर देशमुख परिवार नावाचं कुंकू लावले भैया. आणि आम्ही तर एवढं मी सांगू इच्छितोय, कारण आम्ही अशी नाहीत की एकाच कुंकू लावून एका संघ नाही, अजिबात नाही. पुढचे 7 जन्म आम्ही आपलंच कुंकू लावलंय, एवढं मी सांगू इच्छितो. तर एका बाजूला राजकीय वरदहस्त त्याच्यावर कसा होता तो आपण बघितला. तो सांगत होता कुंकू लावल्याचं, पण ती बुवाबाजी कशी होती ती सुद्धा त्यानं स्वतःच्या तोंडून सांगितली. ती ऐका. माझ्यासोबत आदरणीय मयंक सर पण आहेत. मयंक सर, प्लीज. तो आज का जो हमारा नीट का एग्जाम रहा है वो बहुत ही इजी RCC के बच्चों के लिए जाएगा. रिस्पेक्टेड मोटेगांवकर सर की गाइडेंस में जो टेस्ट सीरीज से क्वेश्चन बनाए थे, जो मॉक टेस्ट से क्वेश्चन बनाए थे, एज इट इज क्वेश्चन बनाए हैं. लोग कहते हैं कि मोटेगांवकर सर पर भगवान पांडुरंग की साक्षात कृपा है, और ये हर बार जितनी बार एग्जाम होता है उतनी बार ये प्रूव हो जाता है कि जो एम सर कहते हैं वही होता है. एक क्वेश्चन ऐसा है लेसिंग टेस्ट का, जो सर ने राउंड मारते हुए कहा है कि मुझे ऐसा स्वप्न आ रहा है कि ऐसा एक क्वेश्चन आएगा, और वाकई में वो आया है. तो ये साक्षात भगवान पांडुरंग की कृपा है. और मैं सभी बच्चों को बहुत कांग्रेचुलेट करता हूँ, टीम RCC को कांग्रेचुलेट करता हूँ. और इसी तरह आज तक लातूर में हमेशा और पूरे महाराष्ट्र में RCC का डंका बजा है, और इस बार भी वो झंडा RCC का ही लहराएगा. गेली अनेक वर्ष भोंदूगिरीचा हा सगळा बुरखा होता. लोक भुलले त्याला. या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार कुलकर्णी, पेपर फुटीचा कथित मास्टरमाइंड कुलकर्णी पेपर फोडायचा मोटेगावकर. त्या फुटलेल्या प्रश्नपत्रिकांचा मोठा गिराईक होता. त्याच्या खाजगी क्लासेसची वार्षिक उलाढाल तब्बल 100 कोटींच्या घरात गेल्याची चर्चा आहे. त्याच्या विरोधात अनेक तक्रारी, पण पैशाची ताकद आणि राजकीय वरदहस्ताच्या जोरावर प्रत्येक आवाज दाबला गेला अशी चर्चा आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नवे राजकीय ताकद म्हणून वापरण्याचा त्याचा डाव होता. राजकीय भाषणं जोडायचा आणि राजकीय प्रभाव मिळवण्यासाठी तो सत्ताधाऱ्यांच्या जवळ कसा गेला याची कबुली त्यानं ती दिली. आणि बघितलं कसं कुंकू लावतो असं सांगितलं. शेवटी गुरुची प्रतिमा उभी करणारा हा खेळ आज कोसळला. त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा, ज्या विद्यार्थ्याच्या आई वडिलांनी जमीन विकून त्यांना शिकवलं, आपले दागिने गहाण ठेवून शिकवलं असेल, त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा सुद्धा तळतळाट आहे. आणि चमकदार कक्षाच्या आत दडलेला काळा बाजार आज उघडा झालाय. पापाचा खडा भरलाय. आणि त्यामुळे आज या सगळ्याची आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी काही सुरुवात अर्थातच देशपांडे सरांपासून करणार आहे. उदय सर, अनेक वर्ष तुम्ही खरं तर या माफियाच्या संपर्कात होतात. पहिला प्रश्न, हा एवढा मोठा माफिया आहे असं तुम्हाला कधी वाटलं होतं का? आणि परवा तुमचा जो विश्वास होता, तुम्ही म्हणत होतात की याला कुठली तरी विद्या प्राप्त आहे. आज त्याचा तो बुरखा सुद्धा फाटला. ह्याला विद्या प्राप्त नाहीये. हा पेपर फोडायचा आणि मला देवाचा आशीर्वाद असं सांगायचा. तुमचा भ्रमनिरास झालाय का सांगा मला.
विलासजी, तुम्ही जे लिहिलात मोठेगावकरांचे सहकारी म्हणून, त्याबद्दल माझा काही आक्षेप नाही. परंतु कसं असतंय, जेव्हा आपण कोणासोबत असतो 24 तास, तेव्हा तो नेमका आपल्यासोबत काय करतो, आपल्या मागे काय करतो, त्याच्या डोक्यात काय चालू असतंय, हे आपण असं काही आपला अंदाज करू शकत नाही. कोण व्यक्ती कसा आहे, तो किती जवळचा असेल आणि त्याच्या व्यवसायात, त्याच्या फील्डमध्ये तो काय करतोय, हे आपल्याशी काही त्याचे देणे घेणं नसतंय. हो. परंतु एक विश्वास होता की की हा म्हणजे इतकं कष्ट करतो, इतका हुशार आहे, त्याची शिकवण्याची पद्धत खूप चांगली होती. विद्यार्थी इंटरव्ह्यू द्यायचे येऊन, विद्यार्थी मलाही भेटायचे, सर खूप छान शिकवतात आणि त्यांचे रिझल्ट पण खूप छान होते. साहजिक आहे, सगळ्यांचा यावर विश्वास असता. आणि माझ्यासारखे असे शेकडो त्यांचे सहकारी आहेत की त्याच्यासोबत अगदी बिनधास्तपणे काम करत होती, कालपर्यंत करत होती. पण यामध्ये जे काही घडलंय, मी तुम्हाला सांगतो, हा एक लातूरसाठी भूकंप आहे. 1993 साली लातूरनं हा भूकंप अनुभवता एकदा अशाच प्रकारचा, त्याच्याशी लेवल कुठेतरी मला काही त्यात वाईट वाटणार नाही. इतका मोठा भूकंप मोठेगाव सरांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये केलेला आहे असं मला काही वाटणार नाही. पण तरीही मी सांगतो की लातूर ही एक रत्नांची खाण आहे. हो. ठीक आहे, असे जर काही प्रसंग घडत असतील तरीही 1993च्या भूकंपातून लातूर वर आलं. नंतर आपण जे पाण्याचं दुष्काळाचं जे आपण सावट भेटलं लातूरवर, अगदी रेडगाव पाण्यावर लागलं. या सगळ्या गोष्टीतून लातूर तावून सुलाखून वर येत आहे. आणि या एका छोट्या प्रकरणामुळं फार काही लातूरवर फरक पडेल आणि लातूरच्या शैक्षणिक परंपरेला काही फार कायम असेल असं मला तरी आत्ता तरी वाटत नाहीये. सकाळी वाटत होतं, धक्का बसला होता. मी जेव्हा सगळा तुमच्या विचार मताशी केला- सहमत आहे सर. मी तुमच्या ह्या मताशी पूर्ण सहमत आहे. ते याच्यासाठी मुंबईमध्ये माफिया आहेत, यात मुंबईचा दोष नाही, बरोबर. तिथं शिक्षण ज्यांनी उभं केलं, लातूर पॅटर्न ज्यांनी उभं केला, ते खपले लोक, उभी हयात दिली आहे त्यांनी, अनेक तास दिलेत, स्वतःचं आयुष्य दिलंय आणि त्यांच्यामुळे लातूर पॅटर्न उभा राहिला. त्या लातूर पॅटर्नची आपल्याला काहीतरी आयुष्यात बरकत करता येईल म्हणून काळ्या मार्गाने येऊन त्याच्यावर बांडगुळं जर उभी राहिली असतील तर तो लातूर पॅटर्न नाहीये. मी पहिल्यांदाच सांगितलं माझ्या ओपनिंगमध्ये, लातूर पॅटर्नचा आणि या माफियाचा काहीही संबंध नाही, कवडीचा संबंध नाहीये. कारण आजही लातूरमध्ये निष्ठेनं काम करणारे, प्रामाणिकपणे काम करणारे विद्यार्थी, शिक्षक सगळेजण आहेत, खपणारे लोक आहेत. ह्या वाईट प्रवृत्ती आहेत, त्या वाईट प्रवृत्तीवर आपल्याला बोलावं लागेल, त्या मुळासकट उखडून काढाव्या लागतील जर लातूर पॅटर्न पुन्हा तेजोमय ठेवायचा असेल तर. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका सर. आणि आता तुम्ही सगळ्यांनी बोललं पाहिजे ह्या सगळ्याबद्दल. आपल्यासोबत बुटले सर आहेत. जे चूक आहे ती चूक आहे सर, हा. त्याच्या पाठीमागे आपण कधीच राहणार नाही. परंतु न्यायालयीन प्रोसेस चालू आहे, त्यामध्ये निश्चितच मला वाटतं की आता ते दोषी आहेत. पण समजा त्यांनी न राहिलं तर खूपच चांगला असणार आहे, हे पण मी नमूद करतो. कारण लातूरची एक शान गेल्यासारखं झालं यांच्या पूर्ण. आणि एक प्रकारचं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज उदासीनता आहे की एवढा चांगला माणूस इतक्या छोट्या गोष्टीमध्ये कसा अडकू शकतो. कारण त्यांना या गोष्टीची गरज नव्हती. छोटी पण गोष्ट आहे पर्यवेक्षकांना त्यांना काय बुद्धी, ही छोटी पर्यवेक्षकांना काय बुद्धी दिली त्यांच्यासाठी छोटी आहे. कारण लोक पैशासाठी हे करतात, त्यांना पैशाची गरज नव्हती असं मला तर वाटतं आताच्या वागण्यावरून. पण बरं एकदा सांगा बरं, माहित कशासाठी नाही. केलं असेल बरं ह्या माणसानं? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. या माणसाकडे अफाट पैसा आहे, प्रसिद्धी आहे, सगळं आहे, तरी ह्या माणसानं हे असं का केलं असावं? का धोका दिला इथल्या 22 लाख विद्यार्थ्यांना? का त्यांच्या आयुष्याशी खेळ केला त्या विद्यार्थ्यांच्या सोबत? काय वाटतं तुम्हाला सर, मला सांगा. हाव विनाशकाली विपरीत बुद्धी आहे सर, बाकी काही नाही. विनाशकाली विपरीत बुद्धी आहे. त्यांच्या मनात अशी गोष्ट येणं हेच अविश्वसनीय आहे. म्हणजे अजूनही बऱ्याच जणांना खरं वाटत नाहीये. आता माझे विद्यार्थी आहेत, माझे काही सहकारी आहेत, ते म्हणतात सर कसं शक्य आहे, अजूनही अविश्वसनीय वाटतंय की मोठेगावकर सर असं करू शकतात. पण सर एक गोष्ट सांगा ना, हे बघा हा काय ब्रह्मदेवाचा अवतार आहे? कोण देवाने मला स्वप्नात येऊन प्रश्न, आपल्याला पटतं का? आपण शिकलेले लोक आहोत. कुठल्या तरी निरक्षर लोकाला जर सांगितलं तर पटेल. माझ्या स्वप्नात नीटचे प्रश्न येतात म्हणजे काय, आणि बरोबर ते येतात. ही भोंदूगिरी होती ना, फसवत होती ना लोकांना. असं मला हरकत नाही काही फसवत होती म्हणून. पण हे जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे. पण लातूर यामधूनही बाहेर येईल आणि आपली गुणवत्ता, आपल्या लातूर पॅटर्न टिकवून ठेवून लातूर परत आपल्या लेवलवर थोड्या दिवसात येऊन जाईल, याबद्दल मला कसलीही शंका नाही. लातूर बाहेर यायचा विषयच नाही सर. लातूर ऑलरेडी बाहेर आलेला आहे. उलट हे चांगलं झालं, वाईट प्रवृत्ती लातूरमधून बाहेर पडली आणि ते समोर आली जगाच्या. काही लोक नाही, चर्चा अशी होत आहे की मोठेगाव जर क्लास बंद झाला किंवा मोठेगाव न शिकवले
तर लातूरमध्ये बरीच गर्दी कमी होईल, त्यांना परिणाम होईल लातूरच्या वगैरे 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 बरीच चर्चा आहे. पण अशानं काहीही फरक पडणार नाही. मी लातूरच्या लोकांना किंवा सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो की अशा गोष्टी घडत राहतात. यामधून परत सगळेजण सावरतील आणि परत लातूर पॅटर्न आमचा आहे तसाच राहील, त्याबद्दल कसलीही शंका नाही. पेपर योग्य फोडून चूक आपल्याला असेल, दोष डॉक्टर असेल, होता येतं म्हणणारी जर कोणी गर्दी असेल तर ती जाईल. आणि ज्यांचा प्रामाणिक Right, याच्यावर right. विश्वास आहे ते बरोबर. तीन नाही, दशकापासून नाही. काम करतात, ते विद्यार्थी आहेत, ते राहतील सर. विलासजी हा विषयच काल कळालाय की पेपर लीक होतात आणि त्याचं कनेक्शन लातूर आहे, हे स्ट्रॉंगली प्रूव्ह काल झालंय. आतापर्यंत लातूरमध्ये असली कसलीच चर्चा नव्हती की लातूरमध्ये सर पेपर काय फुटी सांगता मिळते, तुम्ही? किंवा 3 वर्ष झालं, 3 register पेपरच्या वेळेस चर्चा होती. ह्याच्या आधी सुद्धा काही लोकांना पकडलंय. ही घाण बाजूला केली पण पाहिजे. ठीक इतकी आहे. प्रखर हरी चर्चा बुटले नव्हती. सर, हरी बुटले सर, तुम्हाला हे धक्कादायक आहे? हे अपेक्षित होतं? लोक नाव घेत नव्हते, फक्त पुराव्याची वाट बघत होते. जे झालं ते शिक्षण क्षेत्रासाठी धक्कादायक आहे की हे चांगलं आहे? अर्थातच अगदी एवढ्या वर्षाचं ज्यांनी या क्षेत्रात काम केलेलं होतं, शून्यातून काहीतरी स्वतःचं जेव्हा त्यांनी विश्व निर्माण केलेलं होतं, अशी व्यक्ती असं काहीतरी करू शकेल हे खरं तर विश्वास बसण्याजोगं नव्हतंच. पण आता ते घडलेलं आहे म्हटल्यानंतर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि मागचे कित्येक वर्ष समजा जर अशाच पद्धतीने त्यांनी त्यांचं यश मिळवलं जर असेल, तर मला वाटतं जे विठ्ठलाचं नाव घेऊन ते जे काही करतात आहेत, तर आपल्या विठ्ठलाला फारच अगदी म्हणजे त्यांनी वेठीस धरलं होतं असं म्हणायला काही हरकत नाही. विठ्ठल जागरूक देव आहे सर. हो, आता म्हणजे वेठीसच धरलं होतं आतापर्यंत. हो. आणि ती जागृती आज झालेली असं म्हणायला काही हरकत नाही. आता जे काही त्यांनी केलेलं आहे त्याचं कुठेही समर्थन होऊ शकत नाही. आणि अर्थातच जे काही अगदी त्यांनी म्हणजे कालपर्यंत ते एक होते आणि लगेचच अगदी त्यांच्यावर पूर्णपणे आपण ज्या पद्धतीने तुटून पडणारे असणार आहोत किंवा काय व्हॉटेवर असं करणंही ते इष्ट नाही आहे. कारण कसं आहे, माध्यमातल्या चर्चा या फार अगदी कधी कधी सवंग पद्धतीने होतात. मी मागच्याच चर्चेमध्ये तुमच्याकडे मी जेव्हा आलेलो होतो त्याच दिवशी त्याच्या दुसऱ्याच दिवशी आपल्याच चॅनलवरनं नाहक म्हणजे ते म्हणजे कुलकर्णी जे तिथे लातूरात होते आणि त्यांचं नाव जेव्हा पुढे आलं, तर ते कुलकर्णी कधीतरी 10 वर्षापूर्वी डीपरशी अगदी संबंधित होते. आणि त्या कुलकर्णींचं नाव घेऊन डीपरचा या सगळ्या प्रक्रियेमध्ये संबंध आहे हे अतिशय तातडीने तुम्ही तुमच्या चॅनलवरनं सांगितलेलं होतं. अर्थात नाही, त्याच्या आमची मागे भूमिका आता पण सांगतो बुटले सर, आता पण सांगतो. या सगळ्यामध्ये जर डीपरचं कोणी असेल, डीपरशी संबंधित कोणी असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. डीपर काय कोण कुलकर्णी भगवान लागून गेले का? जर असेल सर, तर आमची चॅनल म्हणून ही भूमिका आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. तुम्हाला वाटतं होऊ नये? अगदी बरोबर आहे, 100% झाली मग? पाहिजे. परंतु तुम्हीच अगदी कळवलेलं होतं की जोपर्यंत कोणत्याही पद्धतीची शहानिशा होत नाही, जोपर्यंत कोणताही अगदी म्हणजे तो पुरावा असत नाही, तोपर्यंत आपण एखाद्या संस्थेचं नाव घेणार नाही किंवा घेतलं नाही पाहिजे. सर 1 मिनिट मी पुन्हा थांबवतो. ते ज्या संस्थेत होते ती वस्तुस्थिती होती की नाही पहिली गोष्ट, याचा अर्थ ती संस्था दोषी होत नाही. पण आमचं कर्तव्य आहे ते कुठल्या संस्थेत काम करत होते हे बघा. या राज्यातल्या अनेक नामांकित संस्थांमधले काम करणारे हे लोक आहेत. याचा अर्थ त्या संस्था दोषी आहेत असं अजिबात नाही. आमचं ते म्हणणं नाहीये सर. माझं तसं म्हणणं नाहीये. माझं म्हणणं नीट ऐकून घ्या. हा, डीपर मध्ये जे पेपर सेटिंग होतं, वेगवेगळ्या कॉलेजेसमधनं त्यांचे प्रतिनिधी ते पाठवत असतात. ते कधीतरी अगदी आमच्याकडे ते आलेले होते आणि ते कधीतरी आलेले, त्याच्यानंतर 10 वर्षापासून त्यांचा आमच्याशी काही कुठला संबंध सुद्धा नव्हता. हे असं असताना तुमच्या चॅनलवरनं तशा पद्धतीची बातमी चालवून नाहक काहीतरी अगदी म्हणजे असं सनसनाटी निर्माण करण्याचा जो प्रयत्न झालेला होता, त्याच्याविषयी मला वाटतं तुम्ही तुमच्या चॅनलकडनं अतिशय योग्य पद्धतीने तो खुलासा करून घेतलेला जास्त चांगला राहील. आणि मी मग- करतो सर खुलासा चॅनलच्या आणि म्हणून मग मी करतो खुलासा. मी एकच आता मिनिटं. करतो खुलासा. एकच मिनिटं. डीपरचा- आणि मग डीपरच्या संबंधित हा कुलकर्णी जो मास्टर माइंड आहे तो संबंधित होता. बाजूला जो व्हिडिओ चाललाय ना सर, बहुतेक तो त्याच काहीतरी मीटिंग झाली होती, बरोबर ना सर?
10 वर्षापूर्वीची ही मीटिंग 10 आहे. राव 15 राव 20 असू द्या, त्या डीपरच्या मध्ये तो व्हिडिओ तिथला होता. आम्ही ते सांगितलं की डीपरच्या त्या तो गेल्यानंतर त्याने तो व्हिडिओ बनवला होता आणि तो आता व्हायरल झाला. ही दुसरी गोष्ट. डीपर मधल्या कुणाचं नाव घेऊन किंवा डीपरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं असं नाहीये, पण त्याच्याशी संबंधित असलेल्या संस्थांचं मग त्यांचे जिथं काम करत होते तिथल्या सगळ्यांची चौकशी केली जाईल सर. कोणीही सुटणार अगदी. नाही आणि सोडलं येऊ नाही द्या. पाहिजे, आमची भूमिका आहे. आणि अगदी. तुम्ही सुद्धा सर एक गोष्टीची आता सगळ्यांनी काळजी घ्या. पेपर सेट करणारे जे ही लोक होते ना, मांढरेबाई आणि हे सेट करणारे होते, प्रक्रियेतले होते. त्यामुळे त्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं माध्यम म्हणून आमचं काम आहे. आम्ही ते अगदी करू, बरोबर आहे. पण तुम्ही- कुणाची बदनामी होणार नाही याची काळजी घेऊ. आपल्यासोबत Yes. नक्की सर. आमची नाहक ऐका, हा. मला पहिल्यांदा हा मुद्दा क्लिअर करू द्या. आमची नाहक अगदी या विषयावर त्या दिवशी चॅनलवरनं बदनामी झाली. त्याच्यासाठी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्पेशली एक व्हिडिओ जारी केलेला आहे. तुम्हाला पण त्याचे अगदी म्हणजे आम्ही निर्देश दिलेले होते. मला वाटतं तो विषय तुम्ही अतिशय स्पष्टपणे क्लिअर करावा. मी या केलं ना सर आता कोणत्याही क्लिअर गोष्टीचं- तुम्हाला. ऐका सांगतो तुम्हाला. हा. या कोणत्याही गोष्टीचं आम्ही कधीही समर्थन करत नाही. या सगळ्या गोष्टी वाढण्यासाठी माध्यमं पण तेवढीच जबाबदार आहेत. एवढं बरं. लक्षात ठेवा. हम्म. मी काय बोलतोय ते नीट लक्षात घ्या. पान भाराच्या जाहिराती, तुमच्या चॅनलवरच्या मोठमोठ्या जाहिराती, या सगळ्या ज्यांच्या तुमच्याकडे येत अहो होत्या- सर तुम्ही जाहिरातींचं सांगताय ना, जोपर्यंत त्याच्या जाहिराती होत्या तोपर्यंत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा पेपर फुटीच्या संदर्भातले नव्हते. आज त्याला अटक झाल्यानंतर कुणी देते का जाहिराती? लावू का आम्ही? आज 1 आज- तासाचा आजची कार्यक्रम घटना आहे. करून आता याच्या या पुढे- चॅनलला त्याने जाहिराती दिल्या असतील ना, त्या चॅनलवरती त्याचे वाभाडे काढायची हिंमत ठेवतोय आम्ही. बिलकुल काहीच हा, प्रॉब्लेम आणि नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा डीपरच्या माध्यमातून सांगा, असे कोण जर असतील संस्थेचे हे, तर आम्ही त्याचा सुद्धा निषेध करतो. ठीक आहे, आपण आम्ही- विषय पुढे नेऊया. आपल्या बुटले सर आपल्याला सांगत होते की त्यांनी निषेध केला या सगळ्या गोष्टीचा. डॉक्टर महेश देशमुख आपल्या सोबत आहेत, संचालक आहेत DCB बायोलॉजीचे. डॉक्टर, खासगी क्लासेसच्या एकूण सगळ्या याच्याबद्दल जी अतिरेकी स्पर्धा चालू आहे, त्या स्पर्धेतून हे सगळं घडलं असावं. माझा क्लास नंबरवर, जर पैसा प्रसिद्धी सगळं आहे, माझा क्लास नंबरवर राहिला पाहिजे, सगळं असलं पाहिजे. ह्या स्पर्धेतून हे घडलंय का? तुमचं काय अनालिसिस आहे? खाजगी क्लासेसच्या बद्दल आता नियमावली बनण्याची वेळ आली आहे का? नक्कीच. खरं तर सध्या प्रत्येक पालक वेगवेगळे स्वप्न आपल्या मुलांबद्दल बघतो. त्या स्वप्नातून एक स्पर्धा तयार होते आणि मग ते स्वप्न विकणारे आमच्यासारखे क्लासेसचे लोक तयार होतात. खरं तर मी स्वतः एक क्लासेसचा संचालक आहे, परंतु जे सत्य आहे ते बोलावं लागेल. आणि मग मी किती स्वप्न विकू शकतो याची एक मोठी स्पर्धा लागते. दरवर्षी कितीतरी निकाल. आणि मग एक क्लास म्हणून काय होतं की या वर्षी जर माझा एवढा निकाल असेल तर पुढच्या वर्षी मला अजून काहीतरी करायचंय. आणि मग जेवढा मोठा निकाल तितके मोठे विद्यार्थी, जेवढे मोठे विद्यार्थी तेवढं मोठं अर्थकारण, आणि मग जेवढं मोठं अर्थकारण तेवढ्या मोठ्या सेटलमेंट. म्हणजे हा एक सगळा सिक्वेन्स. सगळ्यात पहिले तर काय होतंय की आपल्या देशामध्ये शिक्षण व्यवस्था जी आहे तिचं योग्य माहिती आपल्याकडे, म्हणजे काय होतं, 10% लोक कदाचित आपल्याकडे असतील, हा आकडाही कदाचित जास्त असेल, की ज्यांना करिअरच्या वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज बघायच्या. बाकी 90% आपण सगळेजण कुठेतरी एका दिशेने पळतोय. आणि पळत असताना मग काय होतं की प्रत्येक पालकाला असं वाटतं माझं पोरगं डॉक्टर बनलंच पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर बनलाच पाहिजे. आणि क्लासेसच्या लोकांची जी आता आपण ते जाहिरातीबद्दल आता आपण बोललो की पानभर जाहिराती, टीव्ही वरती जाहिराती, यातून होतंय काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे सगळं का घडलं? अशा मुलांना आपण या स्पर्धेमध्ये उतरवतोय ज्या मुलांचं खरं तर तो स्पर्धेसाठी जाण्याचा इंटरेस्ट नाहीये, किंवा आपण मी या शब्दात बोलायला नाही पाहिजे, परंतु कॅपेबिलिटी नाहीये. अशा लोकांना, म्हणजे होतंय काय क्लासेसमध्ये आजकाल, ग्रामीण भागामध्ये जाणं, त्या लोकांना भावनिक करणं, भावनिक करून काय करायचं की तू सायन्स घे, सायन्स घेऊन तू एकतर डॉक्टर बन नाहीतर इंजिनियर बन. आणि मग हे सगळं करत असताना अगदी काही मराठी माध्यमातील मुलं असतील समजा, ज्यांना इंग्लिश माहिती सुद्धा नाहीये, असे काही विद्यार्थी असतात, त्यांना सुद्धा भावनिक करून. आणि काय असतं, पालक फार बऱ्यापैकी आता आमच्याकडे येतात, शिक्षण कमी असतं, फक्त त्यांना एकच गोष्ट माहिती असते की जर आपलं आयुष्य बदलवायचं असेल तर त्याचा एकमेव मार्ग आहे, ते म्हणजे शिक्षण. ही सगळी प्रामाणिक गोष्ट. म्हणजे आमच्यासारखे जे मध्यमवर्गीय असतील, त्यापेक्षा गरीब लोक असतील, यांच्याकडे एकमेव मार्ग आहे सुधारण्याचा, ते म्हणजे शिक्षण.
आणि मग ते शिक्षण कोणतं करायचं हे जेव्हा केव्हा आपण न्यूज मध्ये असेल किंवा पेपर असेल किंवा आजूबाजूला बघतो, तेव्हा फक्त आणि फक्त या क्लासेसच्या जाहिराती दिसतात. आणि मग त्यातून काय होतंय की हे सगळे मुलं तिकडे ओढल्या जातात. ओढल्या गेल्यावर त्याच्यातलं जे अर्थकारण येतं, त्या अर्थकारणातून हे सगळे मोठे होतात. खरं तर क्लास हे म्हटलंच नाही पाहिजे. ट्युशन सुरुवातीच्या काळातले कसे असायचे, समजा आम्ही लोक आहेत, सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आपण मुलांसाठी मेहनत करतो. आणि कमी मुलांमध्ये, समजा मी एक शिक्षक आहे, मी किती मुलांना शिकवू शकतो साधारणतः, त्याची एक लिमिट आहे ना. परंतु हजारो विद्यार्थी जर माझ्या नावाने जर क्लासला येत असतील तर त्यांना मी न्याय देऊ शकत नाही. ही सत्य परिस्थिती आज कोणी समजून घ्यायला तयार नाही. आणि म्हणून क्लासेस ऐवजी, यांना क्लासेस म्हणताच नाही येत, क्लासेस ऐवजी यांच्या जाहिराती जर आपण बघितल्या तर त्या फॅक्टरी म्हणतात. सगळ्यात जास्त डॉक्टर आणि इंजिनियर प्रोड्यूस करणाऱ्या फॅक्टरीज. मग फॅक्टरी म्हटलंय की त्याच्यामध्ये धंदा आला, व्यवसाय आला, आणि या व्यवसायातून या सगळ्या गोष्टी घडताना आणि दिसतात. पण हे विद्यार्थी आमच्यासाठी प्रोडक्ट असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे हे प्रोडक्ट आहे आणि मग रॉ मटेरियल कोणत्या प्रकारचं येतं, कसं येतं, याच्याशी काही घेणं देणं काय देणं घेणं आहे? पेपर क्लासेसच्या फोडायचा आणि एक डॉक्टर बिलकुल. बनवायचं ना सर. दोन कॅटेगरी आहे सर या लोकांसाठी. विद्यार्थ्यांच्या 2 कॅटेगरी. एक कॅटेगरी निकाल देणारी, जी त्यांना बॅनरवर पाहिजे असते, त्यांच्याकडून पैसा नको त्यांना, त्यांचा रिझल्ट पाहिजे. आणि दुसरी कॅटेगरी जी 99% विद्यार्थ्यांची असते, ती म्हणजे पैसा देणारी. मग निकालासाठी हे सगळे धंदे करायचे, कारण निकाल आला तर सगळं मार्केट चालणार आहे. मग निकालासाठी अशा प्रकारचे काही गैरप्रकार करायचे. आणि त्यातून होतंय काय की प्रामाणिक कमी मुलांमध्ये म्हणजे एक प्रकारे तुम्ही सांगताय की हा शिक्षणाचा बाजार मांडला, बाजार, बरोबर. मग शिक्षण तज्ञ आपल्यासोबत हेरंब कुलकर्णी सर आहेत. शिक्षणाच्या बाजारीकरणाचं हे अतिशय विद्रूप लातूरचा विषय नाही हो सर. हा अख्ख्या महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालायला लावली. देशाला, कशाला महाराष्ट्राला, देशाला मान खाली घालायला लावली. ह्या विद्रुपीकरणातून आम्ही धडा घेणार आहोत. कारण घेतला तर काय घ्यायला हवा तुम्हाला वाटतं सर? फ्रेंच भाषेतल्या एका पुस्तकातलं प्रसिद्ध वाक्य आहे की बिहाइंड एव्हरी ग्रेट फॉर्च्यून देअर इज ए क्राईम. ते वाक्य आपल्या शिक्षण क्षेत्रातल्या या खरात बाबांना महाराष्ट्रामध्ये सत्य करून दाखवलं. आणि 100 कोटीचा हा मोठा मजला कसा उपस्थित मोठा तयार होऊ शकतो त्यांना दाखवून दिलं. मला एक अर्थकारणाचा मुद्दा फक्त मांडावासा वाटतो. प्लीज सर. की संपूर्ण भारतामध्ये मी आज बजेट बघत होतो तर गोवा राज्याचं बजेट आहे 28,000 कोटी, पॉंडिचेरी राज्याचं बजेट आहे 13,000 कोटी, आणि मिझोराम राज्याचं बजेट आहे 17,000 कोटी. बेरीज होते 58,000 कोटी. आणि भारतातल्या क्लासेसचं बजेट आहे 58,000 कोटी. म्हणजे 3 राज्यांचं जितकं बजेट आहे ते फक्त क्लासेसचं बजेट आहे. आणि तज्ञ असं सांगतात की 2030 साली हे बजेट 1.5 लाख कोटीपर्यंत जाऊ शकेल. म्हणजे अनेक राज्य हे करतील. तर हा माज नेमका कुठून आलेला आहे, किंबहुना ही व्यवस्था वाकवण्याची हिंमत त्यांच्यात कुठून आली, तर या अर्थकारणातून आली असं मला वाटतं. दुसरा मुद्दा मला याच्यावर असा मांडावासा वाटतो की आज ह्या क्लासेसवाल्यांनी विद्यार्थ्यांना, तुम्ही जो पहिला मुद्दा मांडला की यांना फाशी द्यावी का, आज या 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. पण शिक्षणातल्या या तणावानं मागच्या वर्षी 14,888 मुलांनी आत्महत्या केल्यात. आणि आज सिकर किंवा कोटा हे जे आहेत, कोट्यामध्ये दरवर्षी 2 लाख मुलं येतात, सिकरमध्ये दरवर्षी 1.25 लाख मुलं येतात, आणि सिकर मधल्या 3,000 कोटीचे उलाढ आले. मला सांगा, इतक्या अर्थकारणामध्ये पैसा आल्यानंतर यांचा माज कुठं जाणार नाही. आणि मला या सगळ्यामध्ये मला विलास बडे, तुम्ही जो परवा दिवशी एक मुद्दा प्रश्न उपस्थित केला चर्चेमध्ये आणि त्याचं उत्तर भाजप प्रवक्त्यानं दिलं नाही, त्या प्रश्नावर मला यायचंय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की यांना शिक्षा काय होते. म्हणजे 2024 साली ही प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर सुबोध कुमार सिंग नावाचे त्या नीटचे प्रमुख होते, त्यांना बक्षीस काय, शिक्षा काय केली आपण? छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे आज त्या राज्यातले ते मुख्य सचिव आहेत. मला सांगा, अशा पद्धतीच्या गुन्हेगारांना जर या देशामध्ये अशा पद्धतीनं प्रतिष्ठा देणार असेल तर हे कसं थांबेल? आणि त्या दिवशी भाजप प्रवक्त्याला तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तिथं मी थांबतो. तुम्ही हा प्रश्न विचारला की ज्युनियर कॉलेज याची काही जबाबदारी घेणार आहेत का? आज आपण काय करतोय की सगळी चर्चा या क्लासेसवर हे केली, पण 11 ते 5 पर्यंत जर ज्युनियर कॉलेजने मुलांना कॉलेजमध्येच बसून ठेवलं असतं तर हा धंदा इतका वाढला असता का? 100 कोटीच्या इंडस्ट्रीमध्ये येणारी मुलं यांच्या सगळ्यांचे ऍडमिशन ज्युनियर कॉलेजमध्ये. शरद जोशींनी चाटे कोचिंग क्लासच्या वेळी जो मुद्दा मांडला होता, शरद जोशी असं म्हटले होते की अनुदान जिथं जातं तिथं जर मुलं येणार नसतील तर मुलं जिथं जातील तिथं अनुदान द्या.
आणि शरद जोशी असं म्हटले होते की 17 नंबरचा फॉर्म भरण्याची किंवा बाहेरून फॉर्म भरण्याची परवानगी जर तुम्ही खासगी क्लासेसला दिली ना तर आज शिक्षणाचा डोलारा कोलमडून पडेल. आज हे ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांना गंमत वाटते की आज मुलं येत नाहीत, आपल्याला काही शिकवायचं नाही. पण उद्या सरकार याचा गैरफायदा घेऊन उद्या कदाचित मुलंच जर येत नाही तर हे सगळं बंद करील. आपण मराठवाड्याची चर्चा करतोय, मराठवाड्यात मी जबाबदारीने विधान करतो की नवोदयच्या क्लासेस पर्यंत आलेलं आहे की जिल्हा परिषदच्या शाळेत नाव आहे आणि मुलगा नवोदयच्या कोचिंग क्लासला बसलेला आहे. स्कॉलरशिपच्या क्लासला मुलाचं नाव आहे आणि तो जिल्हा परिषदच्या शाळेत त्याचं नाव आहे, खासगी शाळेत नाव आहे. अरे हा काय प्रकार आहे? सिनियर कॉलेज आज बंद आहे, तिथे विद्यार्थी नाही आहेत, ज्युनियर कॉलेजला मुलं बसायला तयार नाहीत. ही जबाबदारी कोण घेणार आहे? आणि म्हणून विलासजी मला फक्त शेवटी एवढी विनंती करू द्या की आता तरी महाराष्ट्रामध्ये या शैक्षणिक वर्षामध्ये ज्युनियर कॉलेजच्या उपस्थितीबद्दल शासनाने कडक भूमिका घ्यावी. जर ज्युनियर कॉलेज 11 ते 5 चालले आणि समाजाने आपण सगळे जर जागृत राहिलो ना तर क्लासेसला इनपुटच जाणार नाही आणि क्लासेसचा हा बाजार खाली बसेल. आणि म्हणून ज्यांनी हा बाजार वाढवलाय त्या शिक्षण व्यवस्थेचा तुम्ही खूप छान त्या दिवशी उल्लेख केला, शिक्षण अधिकारी हे सगळे मंडळी, तर ज्यांच्याकडे ती जबाबदारी आहे ते काय करतायत हा खरा मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि एक प्रकारे एका वाक्यात सांगतो, इथल्या व्यवस्थेनं इथल्या पोराबाळांना पालकांना दावणीला नेऊन उभं केलं एका क्लास चालकांच्या. हा सवाल आहे. म्हणजे आम्ही व्यवस्था अशी निर्माण केली, जिल्हा परिषदच्या शाळा ओस ह्यांचं हाऊसफुल, हे काय आहे? आणि हेच हवं आहे का? ह्याचा अपयश कोणी स्वीकारणार का? हा प्रकरण एकाचं नाही आहे. आणि मग रविकुमार, मला तुम्हाला विचारायचं आहे आता, नीटचे पेपर लातूरमधून फुटतात, SBI बँकेचे पेपर काश्मीरमधून फुटतात, रेल्वे भरतीचे पेपर बिहारमधून फुटतात आणि या सगळ्या आरोपींचे एकमेकांशी लागेबांधे असतात. 2021 मध्ये आरोग्य भरतीचे पेपर फुटले तेव्हा काही आरोपींनी चॅलेंज देऊन सांगितलं, तुम्ही आमचं काही करू शकत नाही, आमचं नेटवर्क पेपर फोडतं, आम्ही आज जेलमध्ये गेलो तरी बाहेर नेटवर्क काम करतं. हे का आरोपीचं स्टेटमेंट मी आज महाराष्ट्राला सांगतोय. मग जेव्हा आज हे आरोपी जेलमध्ये जातील किंवा ह्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी जेव्हा करते, आम्ही म्हणतोय फाशी द्या, तुम्हाला वाटतं खरंच अशा प्रकारची कारवाई होऊन एक उदाहरण सेट करणं गरजेचं आहे? विलासजी, हे जे पेपर फोडणारे जे माफिया आहेत, ह्यांनी स्वतःला आता देव बनवायला सुरुवात केली. हो. म्हणजे पैसा आहे, सत्ता आहे, नेटवर्क आहे, पैसा देणारे पालक आहेत. आता हे स्वतःला देव समजायला ते लागले. डायलॉग कभी कभी आपण को लगता आपण भगवान आहे असं तसं. हा, तेच. हा. आणि स्वतःला देव किंवा विद्यार्थ्यांचा विठ्ठल, गुंडांचा विठ्ठल, असे हे जे माफिया आहेत ह्यांना फाशीपेक्षा मोठ्या शिक्षा द्यायला पाहिजेत ना विलासजी. ह्यांना तडपू जेलमध्ये सडवलं पाहिजे आणि यांचे व्हिडिओ सडलेले बाहेर आलेले पाहिजेत विलासजी. यांचा फाशी देऊन जर विषय संपला तर हे परत माफिया तयार होतील. कारण फाशीमुळे गुन्हे थांबलेत किंवा रिट्रिब्युटिव्ह जस्टिसची जेव्हा आपण शक्यता संपते तेव्हा आपण फाशी देतो. पण हे जमानतीवर उद्या बाहेर येऊन विलासजी परत हेच कांड करणार आहेत. आणि मी सांगतो, परवाच्या चर्चेमध्ये मोठेगावकरांना सिद्धी प्राप्त असल्याचे दावे करणारे लोक आज म्हणतायत की शक्यतो ते नसतीलही यात दोषी. यातून काय बोलायचं की हे भूमिका बदलतायत आपल्या मित्रांसाठी. आणि मला वाटतं ज्या संस्थांशी हे लोक भूतकाळात जोडले गेले होते किंवा आता जोडले गेले आहेत किंवा भविष्यातही जोडले जातील, त्या संस्थांनी यांच्यावर जेव्हा आरोप होतात तेव्हा पत्रकं काढून का आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत की आम्ही जसं की मॉडर्न कॉलेजवाल्या प्राचार्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की मांढरेबाई जे काय काळे धंदे करत होत्या त्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये किंवा त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. किंवा अशा संस्थांनी मग असं का नाही केलं? यांना आपण आयसोलेट का करत नाही? यांचा आपण सोशल बायकॉट का करत नाही? यांच्याकडे आपण जातीय नजरेतून, धार्मिक नजरेतून किंवा यांच्या अभ्यासावर का जातो? नाही, ते जातीच्या आड लपण्याचा प्रयत्न करत असतात, धर्माच्या आड लपण्याचा ते प्रयत्न करत असतात. हा एक भयंकर रोग जडलाय ह्या आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये. पण अशांना कुणी थारा दिला नाही पाहिजे ना जातीनं. ज्या वेळेस तो हे सगळं करत होता जातीचा विचार केला का त्याने? धर्माचा विचार केला? अरे जो देशाचा विचार केला नाही. मला सांग, मला चीड ह्या गोष्टीची आहे. रिटायरमेंटला 7 महिने राहिले त्या बाईंच्या, 7 महिने राहिले तर लाखो रुपये पगार असून तुम्ही लाखासाठी इमान विकता. हेरंब सर, कसा विश्वास ठेवा या देशानं त्यांच्या हातात पेपर सेट सारखे जर जबाबदारी दिली असेल? कसली शिक्षण व्यवस्था हो जिथं सगळ्यात जास्त असं पाया पडतो गुरु दिसला की पहिल्यांदा आपण कसं म्हणावं यांना गुरु? आणि विलासजी, मला ही भीती वाटते की उद्या जर एखाद्या सत्ताधारी पक्षानं या मोठेगावकरला पावन करून घेतलं तर याला शिक्षा मिळण्याची शक्यता मला 0 पर्यंत वाटते. नाही, अजून देश जिवंत आहे. हा हा
याच्यामध्ये धोका हा वाटतो की तुम्ही जो फार महत्वाचा मुद्दा मांडला की विद्यार्थ्यांचा या व्यवस्थेवरचा विश्वास उडतोय, हे मला सगळ्यात जास्त घातक वाटतं. हो. म्हणजे आज अनेक जण असं म्हणतात की पालकांना का मुलांना डॉक्टर करायचंय. मला सांगा, आज शेती करायची तर शेती आज अर्थव्यवस्था राहिली का? स्वयंरोजगार करायचा तर आज 50,000 उद्योग मागच्या वर्षी बंद पडलेत. शिक्षक भरती बंद आहे, मंत्रालयातल्या सगळ्या भरत्या बंद आहेत. प्राध्यापक व्हायचं असेल तर 50-60 लाख रुपये संस्थाचालक मागतायत. अशा वेळी पालकांकडे फक्त काय आहे, मुलांचं जे बुद्धीचं भांडवल आहे तेच फक्त आपण बाजारात उतरू शकतो. त्यामुळे पालकांची जागतिकता असताना जर तुम्ही तिथे पण अशा पद्धतीने वागत असाल तर या व्यवस्थेवरचा जो विश्वास उडणार आहे ना, ते फार भयानक आहे. आणि ही जी सगळी मुलं आहेत ना, ही आयुष्यभर अशाच पद्धतीने यांचा चांगुलपणावरचा विश्वासच उडेल. ही जी 22 लाख मुलं आहेत, उद्या कदाचित ती कुठेतरी नोकऱ्या करतील, पण यांचा जगातल्या चांगुलपणावरचा विश्वास उडेल. त्या पिंजरा पिक्चर मध्ये तो मास्तर शेवटी म्हणतो ना की जगातल्या चांगुलपणावरचा यांचा विश्वास उडेल आणि कदाचित त्यांना जगात काही मंगल आहे असं कधीच काही वाटणार नाही. मला सगळ्यात जास्त धोका तो वाटतो विलास. आणि म्हणून गेले 4-5 म्हणूनच उदयजी, मला शेवट तुम्हाला हे विचारूनच करायचं हो. हा जो विश्वास आहे ना सामान्य माणसाचा, मी प्रामाणिकपणे कष्ट केले मला मिळेल, मी जिद्दीनं केलं तर मला मिळेल, मी निष्ठेनं केलं तर मला मिळेल, हा जो चांगुलपणावरचा विश्वास आहे ना, त्या विश्वासाला तडा गेला असं तुम्हाला वाटतं? आणि यापुढे तुम्ही जेव्हा म्हणता की लातूरच्या ह्याला नख लागलं नाही पाहिजे, तर अशा प्रकारच्या अपप्रवृत्ती रोखण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? काय करायला हवं वाटतं तुम्हाला? नाही, सुरुवातीला कसं आहे, यामध्ये जे घडलं ना तेच अविश्वसनीय आहे. मी तुला परत सांगतोय, आतापर्यंत त्यांच्या जाहिराती, त्यांचं शिकवणं, विद्यार्थ्यांचं अट्रॅक्शन होणं, पालकांचा विश्वास, हे सगळं पाहिलं तर आता जसं रविकोननी म्हणले की मित्रासाठी त्यांनी लँग्वेज बदलली वगैरे वगैरे वगैरे. मला का स्वप्न पडलंय का त्यांनी काय केले, काय करणार होते, कसं करणार होते? पण कधी त्यांच्या वागण्यावरून, बोलण्यावरून कधी पण संशय नाही आला. पण सर ऐका ना सर, आपण त्या दिवशी पण बोललो, ते सांगतात माझे तंतोतंत प्रश्न सगळेच्या सगळे नीट मध्ये आले, तंतोतंत नीट मध्ये आले, तुमचा कसा विश्वास बसू शकतो कुणाचा? विलासजी, मी तुम्हाला त्याशी म्हणत होतो, ते मला माझ्याकडून कॅमेरा काढून घेतला. मी त्याशी हे म्हणत होतो की एवढ्यावरही जर ते दोषी आढळले तर त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करू. मी सकाळी माझी फेसबुक पोस्ट टाकली आहे, रविकुमारने बहुतेक वाचली नसेल, की हे जे घडलं ते अविश्वसनीय आहे आणि जर ते खरं असेल तर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि याचा आम्ही पूर्ण लातूरकर निषेध करतो. बुटले सर, शेवटची कमेंट तुमच्यापासून. बुटले सर, अशा प्रकारच्या या माफियागिरी जी चालू आहे, टोळी चालू आहे, हे मी म्हणत नाही, सीबीआय सांगते कोर्टामध्ये, हे देशव्यापी आंतरराज्यीय रॅकेट आहे. सर, यांच्या डोक्यात पण विचार आला नाही पाहिजे पुढच्या वेळेस पेपर फोडण्याच्या? असं जर करायचं असेल तर इथल्या यंत्रणेनं काय करावं लागेल? येस, मकोका लावा त्यांना, काही प्रश्नच नाही. ही संघटित टोळी आहे आणि मी आज जे बोलणार आहे ते सांगणार आहे की याच्यात सर्वात जास्त जर दोषी कोण असतील तर ते पालक आहेत. त्यांना उघड्या डोळ्यांनी आपल्या कळतच नाही की काय इष्ट आणि काय अनिष्ट. त्यांना जे जे काही अगदी दृश्य स्वरूपात लोक त्यांच्या समोर वाढतात तेच अगदी खरं आहे की काय असं समजून अगदी स्वतःच्या डोळ्याला झापडं बांधल्यासारखे ते त्यांचे निर्णय करतात. मगाशी कोणीतरी बोललं की 1-2-3% यांचे रँकर्स तेवढे असतात, बाकीचे सगळे बँकर्सच असतात. दरवर्षी 97% जणांचे पैसे असेच वाया गेल्यानंतरही पुढच्या वर्षी तेवढेच 100% जण पुन्हा नवी आशा घेऊन येतात. हे कितीदा समजवायचं आणि कितीदा सांगायचं. आणि म्हणून तुम्हाला कदाचित वाईट या गोष्टीचं वाटेल की मी अतिशय बॅलन्स्ड अगदी भूमिका घेणारा माणूस आहे. मी कोणीतरी अगदी माध्यम आहे म्हणून माध्यमांना काहीतरी वरचढ भूमिका असते, अशातला भाग नाही. नाही सर, बोला. अशातला काही भाग नाही. बोला सर, जिथं आम्ही चुकतो तिथं मी सांगतो ना सर. माध्यमांच्या तोंडात पण पैसे कोंबून गप्पा करता येतात हे माहिती आहे त्यांना. हा, एक्झॅक्टली. पण सर, माध्यम जेव्हा सगळेच तसे नसतात. आणि सगळ्यात महत्वाचं सर, सगळ्यात महत्वाचं, जेव्हा ऑन रेकॉर्ड नाव येत नव्हतं तोपर्यंत माध्यमाने ते चालवणं, ऑन रेकॉर्ड आल्यानंतर मात्र हे माध्यम गय करणार. माध्यमांच्या बद्दल फक्त तुम्ही जो मुद्दा मांडला, माझा वेळ संपलाय सर, तुम्ही जो मुद्दा मांडला मी त्याच्यात सहमत आहे. राज्यातले जे सगळे पालक असतील, माझं त्यांना पण आवाहन आहे, ज्या पालकांनी 5-10 लाख रुपये देऊन आपलं पोरगी डॉक्टर करण्याचा हव्यास ज्यांनी केला असेल ना, ते सुद्धा गुन्हेगार आहेत. तुम्ही सुद्धा गुन्हेगार आहात, कारण तुम्ही कुठल्या तरी गरीब विद्यार्थ्याचे स्वप्न चिरडून आपल्या मुलाला डॉक्टर करण्याचा ह्या षडयंत्रात सहभागी झाला. सीबीआयने या सगळ्यांना
ताब्यात घेतलं पाहिजे, चौकशी केली पाहिजे, हे सुद्धा दोषी आहेत. पण एका प्रेक्षकाने मला आता एक मेसेज केलाय, खूप बोलकाय म्हणून मी सांगतो. रतन खत्रीच्या मटक्याचा आकडा फुटत नाही, पण इथं पेपर फुटतो. इथल्या व्यवस्थेचं हे अपयश नाहीये का, सवाल आहे. या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण बघा या राज्यातल्या प्रेक्षकाची काय भावना आहे. जेव्हा आम्ही आज बडे मुद्देच्या माध्यमातून महाराष्ट्राला सवाल विचारला होता की पेपर फुटीतल्या माफियांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे का, बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 88% प्रेक्षक म्हणतायत होय, 12% प्रेक्षक नाही म्हणतायत. पण मुद्दा हा आहे की अशा प्रकारच्या अपप्रवृत्तींना, माफियागिरी करणाऱ्यांना, शिक्षणातल्या माफियांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. पुन्हा मी ते सांगतो, चांगुलपणावरचा विश्वास उडाला नाही पाहिजे आणि वाईट लोकांच्या डोक्यात वाईटपणाचा विचार सुद्धा आला नाही पाहिजे. ही जबाबदारी आज सीबीआयची आहे, सरकारची आहे, यंत्रणा सगळ्यांची आहे. कारण या देशाच्या विश्वासाला तडा जातो, तो जाऊ देऊ नये, ही आपली जबाबदारी. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.